तालुका शिरूर, जिल्हा पुणे, गाव मांडवगण फराटा या ठिकाणी पोलीस दूरक्षेत्र पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भागवत साहेब यांनी या पारधी समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ती तितकंच गांभीर्याने घेण्याइतकं खरं आहे. कारण आदिवासी पारधी समाजातील एक लहान मुलगी, 5 वर्षाची मुलगी गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी मयत झालेली आहे. मयताचं कारण असं आहे की पारधी समाजाच्या आणि विशिष्ट जनरल समाजाच्या लोकांनी तिला विषारी औषध पाजून तिला मयत केलेलं आहे. आणि त्याचबरोबर भागवत साहेबांना आम्ही वारंवार या गोष्टीची फोनवरून चर्चा केल्या असतात. त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. ते उडवणीची उत्तरं देतात. मी त्यांना फोन करून विचारलं, ते बोलतात की आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही तपास केल्याच्या नंतरनं गुन्हा दाखल करू. कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की कोणतीही गोष्ट आधी फिर्यादी जर पोलीस स्टेशनला आला तर त्याचा प्रथम आवाज त्याची खबर नोंदवून घेतली जाते. हे नाकारता कामा नये. कारण त्याच्यानंतरनं गुन्हा दाखल केल्याच्या नंतरनं तपास केला जातो आणि त्याच्यानंतरनं पंचनामा केला जातो. तपास करून पंचनामा केला जातो. आणि त्याचबरोबर कुठल्याही असं पारधी समाज म्हणून किंवा SC ST असेल यांना दुर्लक्ष करण्यात येत आहे. अर्जदार आहे पल्लवी अंकुश काळे आणि तिची आई आहे अनिशा अंकुश काळे. ह्या ज्या 2 महिला आहेत यांनी भागवत साहेबांना अर्ज केला होता की आमचा गुन्हा दाखल करून घ्या. आमची लहान मुलगी मयत झालेली आहे. आमची घालमेल होती. आम्हाला अन्न गोड लागत नाही. आमचा संसार उघड्यावरती आला आहे. आम्हाला कुठलंही काही सुचत नाही असे त्यांनी त्यांची व्यथा भागवत साहेबांपुढे मांडली असतात त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. ती स्वतः सांगतात की आम्ही तपास करतोय, कायद्याची बाबी आहेत, आम्ही कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. अशा गोष्टी ते वारंवार ह्या पारधी समाजाच्या कुटुंबियांना सांगत आहेत. तरी त्यांनी योग्य तो न्याय देण्यात यावा. आणि जे शिरूर तालुक्याचे PI जे आहेत त्यांनी तात्काळ या घटनेची चौकशी करून चौकशी करून अनिशा अंकुश काळे आणि पल्लवी अंकुश काळे यांची जी लहान मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे देवयानी संदीप पवार. तिची मयत मुलगी 5 वर्षाची मयत मुलगी जी आहे तिचं डबल नाव सांगतो मी. देवयानी संदीप पवार ही मांडवगण फराटा येथे ठराविक विशिष्ट समाजाच्या जातीच्या लोकांनी व चंदननगर येथे तिला विषारी औषध पॉइझन पाजून तिला मयत केलेलं आहे. आणि त्या मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे केला असता त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. जो विषय जास्त करून वर्कआउटला जाऊ नये याची थोडीशी गांभीर्यता घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हा जो कायद्याच्या चौकटीत बसेल असा दाखल करून घेण्यात यावा आणि या पारधी समाजाच्या लोकांना न्याय देण्यात यावा. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सांगितलं म्हणून मी करा. त्या बाळाने नाव स्वतःहून तोंडाने सांगितलं की बाबा रोहित मामा आलता. ते मामा म्हणायची. त्याच्यावर माझी आधीची केस होती. त्यामुळे विरोधात माझ्या पोरीची केस होती म्हणून त्यांनी त्या बाळाचा आत्महत्या केला. विनंती माझी एवढीच आहे की माझ्या बाळाला न्याय भेटावा आणि जे नावं दिल्यात त्यांना अटक करावा.